हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आज आपण तुमच्या येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आधुनिक भारताच्या इतिहासावर काही परीक्षाभिमुख काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर खोल स्पष्टीकरण खोल डिस्कशन करणार आहे. सो आजचे लेक्चर तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे. चला तर वेळ न घालवता लेक्चर स्टार्ट करू. पहा, इंग्रज अधिकारी व त्यांची कामगिरी पाहायची. म्हणजे इंग्रज अधिकारी आहेत आणि त्यांनी काय कामगिरी केली ते पाहायचं आहे. पहा, रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी राज्यव्यवस्था अंमलात आणली. लॉर्ड कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत अंमलात आणली. लॉर्ड वेलेस्लीने तैनाती फौजेचा सुरुवात केली. त्यानंतर लॉर्ड हेस्टिंग्स याने पेंढऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त केला. चार्ल्स मेटकाप याला वृत्तपत्राचा मुक्तिदाता बोलतात. लॉर्ड हार्डिंग्स पहिला याने सरकारी कार्यालयात रविवारी सुट्टी सुरू केली. त्यानंतर लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा धोरण आखले. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय होता. सर जॉन लॉरेन्स यांच्या अंडर दुष्काळ आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सती प्रतिबंधक कायदा अंमलात आणला. लॉर्ड मेयो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक बोलतात. लॉर्ड लिटन यांनी व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट अंमलात आणला. त्यानंतर लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक यांना बोलतात. वॉरन हेस्टिंग्स यांनी रेग्युलेटिंग ॲक्ट अंमलात आणला. त्यानंतर काही आयोग आहेत त्यावर सखोल माहिती घेऊ आपण काही आयोगांची. पहा, कॅम्पबेल आयोग हा आयोग आहे 1866 ते 67 साली. ही एक दुष्काळ समिती होती मित्रांनो. त्यानंतर त्यावेळी ही स्थापना कुणी केली या समितीची, तर ती केली लॉर्ड सर जॉन लॉरेन्स यांनी. हा होता गव्हर्नर जनरल. आणि या आयोगाच्या शिफारसी काय होत्या, तर भविष्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुचवणे ही शिफारस केली होती. आणि या आयोगानुसार जिल्हा अधिकाऱ्यांवर लोकांचे जीवन वाचवण्याची जबाबदारी टाकण्यात आली. ओके. त्यानंतर स्ट्रॅची आयोग हा 1878 ते 1880चा आहे आणि हा देखील दुष्काळ आयोग आहे मित्रांनो. हा लॉर्ड लिटन या गव्हर्नरने स्थापन केला होता. हा कशासाठी स्थापन झाला, तर दुष्काळ व त्याच्या निवारण्यासाठी अनुदानाच्या प्रश्नाच्या चौकशीसाठी हा आयोग स्थापन करण्यात आला. आणि याची शिफारस काय, तर मोफत सहाय्य देणे आणि कोणासाठी, जे अक्षम गरीब आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर प्रत्येक प्रांताला एक दुष्काळ निधी स्थापन करावा ही स्ट्रॅची आयोगाची शिफारशी होत्या. यानंतर लॉयल आयोग आहे 1897. लॉर्ड एल्जिंग्स दुसरा हा गव्हर्नर होता. त्यानंतर हा कशासाठी, दुष्काळ निवारण्यासाठी नेमण्यात आलेला आयोग आहे. त्यानंतर सर अँथनी मॅकडोनेल आयोग हा कधीचा आहे, 1899 ते 1900. हा देखील दुष्काळ आयोग आहे आणि हा कधीचा आहे, 1899 ते 1900 सालचा. आणि यावेळी गव्हर्नर लॉर्ड कर्झन. आणि हा कशासाठी नेमला, तर दुष्काळ निवारणाच्या कामाची चौकशी करण्यासाठीचा हा आयोग आहे. त्यानंतर पहा, 1935च्या कायद्यांमधील तरतुदींचे प्रमुख स्रोत आपण अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये सायमन कमिशनचा अहवाल, नेहरू अहवाल, तिन्ही गोलमेज परिषदांची चर्चा, ब्रिटिश सरकारची श्वेतपत्रिका, पार्लमेंटच्या संयुक्त निवडक समिती, लोथियन अहवाल, मोडीमन समिती आणि जीनांचे 14 मुद्दे. अशा प्रकारचे जे तरतुदी आहेत या सर्व तरतुदी हे सर्व स्रोत आहेत 1935च्या कायद्याच्या मधील मुख्य तरतुदींचे. ओके. त्यानंतर महाराष्ट्रातील 1857च्या उठावाची प्रमुख केंद्रे व त्यासंबंधीचे नेते आपल्याला अभ्यासायचे आहेत. पहा, पेठ याचा प्रमुख नेता आहेत भगवंतराव निळकंठराव कोळी. आता जमखिंडी या केंद्रावरचे प्रमुख नेते आहेत रामचंद्र पटवर्धन. सोलापूर राजे व्यंकय्या नाईक बळवंत बेहरी. नरगुंद बाबासाहेब भावे. सातारा रंगो बापूजी गुप्ते. सातपुडा शंकर शहा. मुधोळ बेरड जमात. खानदेश खर्जासिंग. आणि कोल्हापूरमध्ये तात्या मोहिते, रामजी शिरसाट आणि चिमासाहेब. त्यानंतर पुढे पाहूया 1857चा उठाव आणि त्याची पुस्तके आणि त्याचे लेखक. ओके. इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं. 1857 द ग्रेट रेबेलियन हे पुस्तक आहे अशोक मेहता यांचं. 1857 हे पुस्तक आहे एस.एन. सेन यांचं. द सिपॉय म्युटिनी अँड द रिवॉल्ट ऑफ 1857 आर.सी. मुजुमदार यांचं पुस्तक आहे. द कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी हे पुस्तक आहे सर सय्यद अहमद खान यांचं. डिस्कवरी ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरू यांचं पुस्तक आहे.
आणि सिव्हिल रेबेलियन इन द इंडियन म्युटिनी 1857 to 1859 हे पुस्तक आहे डॉक्टर S.B. चौधरी यांचं. तर ही आहेत 1857च्या उठावाची निगडीत पुस्तके आणि त्यांचे लेखक. मित्रांनो, जर लेक्चर युजफुल वाटत असेल, कॉन्टेंट युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा. हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पहा, 1857चा उठाव आणि त्यावरील मते हे आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता शिपायाचे बंड हे कोणी कोणी बोललो होतं 1857च्या उठावाला, तर सर जॉन सिले, सर जॉन लॉरेन्स, सर सय्यद अहमद खान आणि किशोरचंद्र मित्रा यांच्या मते 1857चा उठाव हा शिपायांचा बंड होता. त्यानंतर अशोक मेहता यांच्या मते 1857चा उठाव हा राष्ट्रीय उठाव होता. त्यानंतर पूर्णतः बंड अथवा पूर्णतः स्वातंत्र्य युद्धही नव्हते हे मत होतं सरदेसाई व प्राध्यापक ना के बेहेरे यांचं. त्यानंतर संस्थानिक व जमीनदारांचा गेलेले हक्क परत मिळवण्याचा अखेरचा प्रयत्न हे मत होतं थॉम्सन व गॅरेट यांचं. त्यानंतर डॉक्टर ईश्वरी प्रसाद यांच्या मते हा उत्तरेकडील जनतेचा उठाव होता. विन्सेंट स्मिथ यांच्या मते हा अंशतः जनतेचा उठाव होता. त्यानंतर एक राष्ट्रीय उत्थान हे मत होतं K.M. पण्णीकर यांचं. ख्रिश्चनांविरुद्ध हिंदूंचे धर्मयुद्ध हे मत होतं डॉक्टर S.N. सेन यांचं. आता मौलाना आझाद यांच्या मते हा योग्य नेतृत्व व सूत्रबद्धतेचा उठाव होता. मॅलेसन यांच्या मते हा बरखास्त संस्थानिकांचा गुप्त कट होता. त्यानंतर सुसंस्कृतपणा विरुद्ध रानटीपणा हे मत होतं T.R. होम्स यांचं. आणि काळे विरुद्ध गोरे हे मत होतं J.G. मिडले यांचं. हा देखील परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. MPSC कंबाईन ग्रुप बी, MPSC कंबाईन ग्रुप सी या परीक्षांमध्ये यावर असे प्रश्न विचारतात मित्रांनो. पुढे पाहूया, महत्त्वाच्या गुप्त संघटना अभ्यासायच्यात. पहा, नाशिक येथे होती मित्रमेळा आणि अभिनव भारत. आता मित्रमेळा होते 1900 आणि तिची अभिनव भारत झाली 1904ला. ही होती सावरकर बंधू यांची. त्यानंतर आर्य बांधव समाज वर्धा व नागपूरची ही संघटना होती श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये आणि अभ्यंकर यांची. यवतमाळ येथील गुप्त संघटना याचे सदस्य होते डॉक्टर सिद्धनाथ काणे आणि जनार्दन पुरुषोत्तम वासने. अमरावतीतील गुप्त संघटना चालवत होते दादासाहेब खापर्डे. हैदराबाद येथील गुप्त संघटना नरहरपंत घारपुरे, बोरामणीकर आणि सातवळेकर. त्यानंतर बेळगाव येथील गुप्त संघटना गंगाधर देशपांडे यांच्या अंडर चालत होती. पुढे पाहूया, काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहा, आता बंगालचा पहिला गव्हर्नर, त्यानंतर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल, त्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल, त्यानंतर भारताचा व्हाईसराय आणि त्यानंतर स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, अशा प्रकारचे हे मुद्दे आहेत. पहा, आता पहिला बंगालचा पहिला गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह आणि बंगालचा शेवटचा गव्हर्नर होता वॉरेन हेस्टिंग्स. मग बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, तर तो होता वॉरेन हेस्टिंग्स आणि बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता विल्यम बेंटिक. मग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिकच. ओके. त्यानंतर भारताचा अंतिम गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कॅनिंग आणि मग भारताचा पहिला व्हाईसराय होता लॉर्ड कॅनिंग. त्यानंतर भारताचे अंतिम व्हाईसराय होते लॉर्ड माउंटबॅटन. ओके. त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंटबॅटन आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हटले तर ते असतील श्री राजगोपालाचारी. ओके. पुढे पाहूया, त्यानंतर पहा काही महत्त्वाच्या घटना. ऑगस्ट घोषणा 1917ची ती होती लॉर्ड मॉन्टेग्यू यांनी केलेली. ऑगस्ट प्रस्ताव 1940चा लॉर्ड लिथगो यांनी मांडलेला. ऑगस्ट क्रांती 1942ची चले जाओ आंदोलन त्याला बोलतात. त्यानंतर असहकार आंदोलन 1920चे व्हाईसराय होता चेम्सफोर्ड. सविनय कायदेभंग आंदोलन 1930चं व्हाईसराय होते लॉर्ड आयर्विन आणि भारत छोडो आंदोलन 1942 व्हाईसराय होते लॉर्ड लिनलिथगो. पुढे पाहूया, ब्रिटिशांचे जमीन महसूल धोरण, लँड रेव्हेन्यू पॉलिसी ब्रिटिशांची. कायमदारा पद्धत ती होती कॉर्नवालिसची. त्यानंतर रयतवारी पद्धत होती रीड व मुनरोची. महालवारी पद्धत हॉल्ट मेकन्झींची. मौजवारी पद्धत लॉर्ड एल्फिन्स्टनने आणली आणि लिलाव बोली पद्धत आणली होती वॉरेन हेस्टिंग्ज यांनी. तर पहा डिटेलमध्ये, कायमदारा पद्धत कधी लागू झाली 1793मध्ये.
कोणत्या प्रांतामध्ये? बंगाल, बिहार, ओरिसा, बनारस व उत्तर कर्नाटक या प्रांतांमध्ये. यामुळे हे प्रमाण किती होतं तर याने 19% प्रदेशात कायमधारा पद्धत फैललेली होती. ओके, फैलाव झाला होता. त्यानंतर संबंधित अधिकारी कॉर्नवॉलिस आणि जॉन शोर समिती. त्यानंतर महसूल वाटप कोणाकोणामध्ये? शासन, जमीनदारी, शेतकरी कायमधारा पद्धतीद्वारे. ओके. त्यानंतरची आहे रयतवारी पद्धत. लागू कधी झाली? 1820 मध्ये मुंबई, मद्रास, आसाम या 3 प्रांतांमध्ये रयतवारी पद्धत लागू करण्यात आली आणि हिने 51% प्रदेश व्यापला होता. त्यानंतर संबंधित अधिकारी मद्रासमध्येही थॉमस मुनरोने अंमलात आणली आणि मुंबईमध्ये एल्फिन्स्टन यांनी. आणि रयतवारी पद्धतीनुसार महसूल वाटप शासन व रयत यांमध्ये करण्यात आला होता. पुढे पाहूया. महालवारी पद्धत लागू झाली 1822 मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, आग्रा, अवध प्रांतात. त्यानंतर उर्वरित जो 30% प्रदेश आहे त्यामध्ये ही पसरलेली होती. त्यानंतर संबंधित अधिकारी होल्ट मेकन्झी. महसूल वाटप कोणाकोणामध्ये? शासन, जमीनदार, कुळ व प्रत्यक्ष जमीन कसणारे यामध्येही महालवारी पद्धतीचं महसूल वाटप होतं. त्यानंतर पहा, गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात खालसा विलिनीकरण झालेल्या राज्यांचा क्रम, म्हणजे खालसाकरण झालेल्या राज्यांचा क्रम कोणाच्या काळात? डलहौसीच्या काळात. पहा, पहिलं खालसाकरण झालेलं राज्य आहे सातारा 1848 साली. त्यानंतर जैतपूर 1849 साली. त्यानंतर संबलपूर व ओरछा 1849, बगाट 1850, उदयपूर 1852, झाशी 1853, नागपूर 1854, करौली 1855 आणि अवध 1856. त्यानंतर गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलेस्लीच्या काळात तैनाती फौज स्वीकारणाऱ्या राज्यांचा क्रम. पहा, तैनाती फौज स्वीकारणारे राज्यांचा क्रम आपल्याला सांगायचा आहे. यामध्ये तलाठी, ग्रामसेवक यासारख्या परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारतात मित्रांनो. ओके. आता हैदराबाद 1798 साली तैनाती फौज स्वीकार, म्हणजे 1798 साली हैदराबादच्या निजामाने तैनाती फौजेचा स्वीकार केला. त्यानंतर 1799 मध्ये म्हैसूर संस्थानाने तैनाती फौजेचा स्वीकार केला. त्यानंतर 1799 मध्ये तंजावर, 1801 मध्ये अवध, पेशव्याने 1802 मध्ये, भोसलेने 1803 मध्ये आणि शिंद्यांनी 1804 मध्ये तैनाती फौजेचा स्वीकार केला. पुढे पाहूया. पहा, इतिहासातील महत्त्वाची पुस्तके. मित्रांनो, ग्रुप सीची कोणतीही परीक्षा असो, पोलीस भरती असो, आरोग्यसेवक असो, ग्रामसेवक असो, तलाठी असो, कृषी सेवक असो, यासारख्या सर्व परीक्षांसाठी हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहा, इतिहासातील महत्त्वाची पुस्तके. माय इंडियन इयर्स हे पुस्तक आहे लॉर्ड हार्डिंग्ज यांचं. वर्तमान रणनीती हे पुस्तक आहे अविनाश भट्टाचार्य यांचं. बॉम्ब पोथी हे पुस्तक आहे सेनापती बापट यांचं. गांधी इझम अँड ॲनालिसिस हे पुस्तक आहे फिलिप स्प्रेट यांचं. द अवेकनिंग ऑफ इंडिया हे पुस्तक आहे रॅमसे मॅकडॉनल्ड यांचं. काँग्रेस मिनिस्ट्रीज ॲट वर्क हे पुस्तक आहे आचार्य जुगल किशोर यांचं. त्यानंतर दी वे आउट 1943 हे पुस्तक आहे सी राजगोपालचारी यांचं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे पुस्तक आहे सी.बी. अल्बर्ट यांचं. इंडियन अनरेस्ट व्हॅलेंटिन चिरोल. इंडिया ॲज आय नो इट मायकेल ओडवायर यांचं. भारतीय मुसलमान इंडिया अंडर दी क्वीन विल्यम हंटर यांचं. हू वेअर द शूद्रास आणि बुद्ध अँड हिज दम हे पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. त्यानंतर पुढे वळूया. पहा, महाराष्ट्रातील मुख्य संस्था आहेत. पहा, सत्यशोधक समाज आहे. 24 सप्टेंबर 1873 मध्ये याची स्थापना झाली. पुणे येथे स्थापना केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी. आणि या समाजाचं ब्रीदवाक्य होतं सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी. ओके. त्यानंतर आहे प्रार्थना समाज. याची स्थापना झाली होती 31 मार्च 1867 मध्ये मुंबई येथे. याची स्थापना केली होती डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी. आणि प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं प्रार्थना समाजाद्वारे. त्यानंतर पुढे वळूया. सार्वजनिक सभा, हिचं पूर्वीचं नाव होतं पुना असोसिएशन. स्थापना झाली होती 2 एप्रिल 1870 पुणे येथे. संस्थापक आहेत न्यायमूर्ती रानडे आणि गणेश वासुदेव जोशी, ज्यांनाच सार्वजनिक काका या नावाने ओळखले जाते. आणि याच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत मीरा पावघी. त्यानंतर आर्य समाज, याची स्थापना झाली होती 10 एप्रिल 1875 मुंबई येथे. संस्थापक आहेत स्वामी दयानंद. ओके. त्यानंतर मित्रांनो, लेक्चर युजफुल वाटत असेल, कॉन्टेंट युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा
आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. पहा आणखी काही महत्त्वाच्या संस्था आहेत. आत्मीय सभा 1815ची आहे, स्थापना केली होती राजा राममोहन राय यांनी. सहकारी आहेत द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर, डॉक्टर राजेंद्रपाल मिश्र, राजा कली, शंकर घोषाल, आनंद प्रसाद बॅनर्जी. त्यानंतरची संस्था आहे ब्राह्मो समाज 28 ऑगस्ट 1828. याची देखील स्थापना राजा राममोहन राय यांनी केली. सहकारी आहेत ताराचंद्र चक्रवर्ती, चंद्रशेखर देव आणि प्रसन्नकुमार टागोर. त्यानंतरची संस्था आहे प्रार्थना समाज. आपण मागे पाहिलं 31 मार्च 1876 साली स्थापना केली होती आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी आणि यांना मदत केली होती दादोबा पांडुरंग तरखडकर, भास्कर पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर राघव भांडारकर यांनी आत्माराम पांडुरंग तरखडकर यांना मदत केली होती प्रार्थना समाज स्थापन करण्यामध्ये. त्यानंतर आहे पहा शीख धर्मियांतील महत्त्वाच्या सुधारणा चळवळी. ओके, राज्यसेवा राज्यसेवा मेन्स यासाठी सर्व शीख धर्मियातील चळवळी, मुस्लिम धर्मियांतील सुधारणा चळवळी या सर्व चळवळी मेन्ससाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मग STI मेन्स असो, PSI मेन्स असो या ASO मेन्स असो. पहा शीख धर्मियांतील सुधारणा चळवळी. निरंकारी चळवळ 1840 बाबा दयाळ दास. त्यानंतर नामधारी चळवळ बालसिंग यांनी. कुका चळवळ 1849 गुरु राम सिंग यांनी. सिंग सभा 1 ऑक्टोबर 1875 ठाकूर सिंग संगवालिया व ज्ञानसिंग यांनी सुरू केली होती. त्यानंतर मुस्लिम धर्मियांतील सुधारणा चळवळी, त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं नाव आहे सर सय्यद अहमद खान. मुस्लिम धर्मियांतील सुधारणा चळवळी म्हटलं तर सर सय्यद अहमद खान हे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी अलीगढ चळवळ सुरू केली होती. त्यानंतर मोहमेडन लिटररी सोसायटी ही सुरू केली होती अब्दुल लतीफ. अहमदिया चळवळ मिर्झा गुलाम मोहम्मद यांची. जामिया मिलिया इस्लामिया मोहम्मद अली. फरियादी चळवळ 1804 फरीदपूर बंगाल येथे सुरू झाली. वहाबी आंदोलन 1820 ते 1820 आहे वहाबी आंदोलन. आणि तायुनी चळवळ 1839 ढाका येथे. त्यानंतर पुढच्या चळवळी आहेत पहा सामाजिक सुधारणा चळवळी. यामध्ये आत्मीय सभेची स्थापना 1815 राजा राममोहन राय आपण पाहिलं. ब्राह्मो समाज 28 ऑगस्ट 1828 राजा राममोहन राय यांनी स्थापन केला. आदी ब्राह्मो समाज 1865 देवेंद्रनाथ टागोर. भारतीय ब्राह्मो समाज 1866 केशवचंद्र सेन यांनी. साधारण ब्राह्मो समाज 1878 विश्वनाथ शास्त्री आणि आनंद मोहन बोस यांनी स्थापन केला. त्यानंतर परमहंस सभा 31 जुलै 1849 दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापना केली. प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणे येथे केली. आर्य समाज 10 एप्रिल 1875 स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई येथे स्थापना केली. थिओसॉफिकल सोसायटी 17 नोव्हेंबर 1875 मॅडम ब्लावत्स्की व कर्नल ऑलकॉट यांनी थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली ब्राह्मणेतर वृत्तपत्रे. कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी साठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली ब्राह्मणेतर वृत्तपत्रे. जागरूक 1917 आहे डॉक्टर वालचंद कोठारे यांचं. मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. विजयी मराठा 1919 श्रीपतराव शिंदे यांचं. राष्ट्रवीर साप्ताहिक आहे बेळगावचं, ते आहे शामराव भोसले यांचं. संदेश साप्ताहिक अच्युत बळवंत कोलटकर यांचं. शिवछत्रपती कीर्तिवान निंबाळकर यांचं. हंटर खंडेराव बागल यांचं. त्यानंतर ब्राह्मणेतर आहे व्यंकटराव गोडे यांचं. प्रबोधन केशवराव ठाकरे. जागृती भगवंतराव पाळेकर यांचं. डेक्कन रयत वालचंद कोठारे यांचं. राष्ट्रवीर शामराव देसाई यांचं. दीनमित्र मुकुंदराव पाटील यांचं. कैवारी तेज दिनकरराव जवळकर यांचं. तरुण मराठा दिनकर हे देखील दिनकरराव जवळकर यांचंच आहे. आणि या तरुण मराठावर मित्रांनो कंबाईन ग्रुप बी वर प्रश्न विचारलेला आहे. पुढे पाहूया. इतिहासकालीन ब्रिटिशकालीन महत्त्वपूर्ण कायदे. ब्रिटिशकालीन महत्त्वपूर्ण कायदे हा देखील MPSCचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पहा 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. 1822चा कुळ कायदा. 1829 सतीबंदी कायदा. 1835 वृत्तपत्र कायदा.
1854 वुड्सचा शिक्षणविषयक खलिता. 1856 विधवा पुनर्विवाह कायदा. 1858 राणीचा जाहीरनामा. 1859 बंगाल रेंट ॲक्ट. 1860 इंडियन पिनल कोड. 1861 इंडियन हायकोर्ट ॲक्ट. 1870 आर्थिक विकेंद्रीकरणाचा कायदा. 1878 वर्नाकुलर प्रेस ॲक्ट. 1882 देशी वृत्तपत्र कायदा. 1883 इल्बर्ट बिल कायदा आणि 1887 कुळ कायदा. त्यानंतर आहे 1892चा काउन्सिल ॲक्ट. 1899चा भारतीय चलन कायदा. 1901 पंजाब लँड एलिशन कायदा. 1904 भारतीय विद्यापीठ कायदा. 1904 प्राचीन वस्तुजन कायदा. 1904 सहकारी पतसंस्था कायदा. 1909 मोर्ले मिंटो सुधारणा. 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. 1919चाच रौलेट ॲक्ट ज्याला आपण बोलतो काळा कायदा. 1935 भारत सरकारचा कायदा. 1944 राजाजी योजना. 1945 वेव्हेल योजना. 1945 त्रिमंत्री योजना. 1947 माउंटबॅटन योजना आणि 1947 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. तर हे सर्व कायदे महत्त्वाचे आहेत MPSCचे एक्झाम परीक्षा देताना. पुढे पाहूया. आता राष्ट्रीय संघटनांचा कालानुक्रम पहा. बंग भाषा प्रकाशिका सभा 1836ची आहे. लँड होल्डर सोसायटी जमीनदारी असोसिएशन जुलै 1838ची. ब्रिटिश इंडिया सोसायटी 1839. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी 1843. ब्रिटिश इंडिया असोसिएशन 28 ऑक्टोबर 1851ची. डेक्कन असोसिएशन जानेवारी 1852ची. बॉम्बे असोसिएशन ऑगस्ट 1852ची. त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन 1866. पूना असोसिएशन 1867. पुणे सार्वजनिक सभा 1870. इंडियन लीग 1875 सप्टेंबर. इंडियन असोसिएशन 26 जुलै 1876. मद्रास महाजन सभा मे 1884 आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885ची. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित काही चळवळी आणि काही महत्त्वाच्या घटना आणि त्यांचे वर्ष पहा. स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित काही महत्त्वाच्या चळवळी आणि काही महत्त्वाच्या घटना आणि त्यांची वर्ष. ओके पहा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली. वंगभंग आंदोलन ज्यालाच बोलतात स्वदेशी आंदोलन 1905 आणि हे कधी होतं तर बंगालची फाळणी झाली 1905 त्याविरोधी झालेलं आंदोलन आहे वंगभंग आंदोलन ज्यालाच बोलतात स्वदेशी आंदोलन. ते आहे 1905चं. कधीचं 1905चे. त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना 1906. काँग्रेसची फाळणी 1907. होमरूल चळवळ 1916. लखनौ करार डिसेंबर 1916. मॉन्टेग्यू घोषणा 20 ऑगस्ट 1917. रौलेट ॲक्ट 1 मार्च 1919 ज्यालाच बोलतात काळा कायदा. जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919. खिलाफत आंदोलन 1919. पुढचा हंटर समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला 18 मे 1920ला. काँग्रेसचे नागपूर अधिवेशन डिसेंबर 1920. असहकार चळवळीस प्रारंभ 1 ऑगस्ट 1920. चौरी चौरा घोटाळा 5 फेब्रुवारी 1922. स्वराज्य पक्षाची स्थापना 1 जानेवारी 1923. हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनची स्थापना ऑक्टोबर 1924. सायमन कमिशनची नेमणूक 8 नोव्हेंबर 1927. सायमन कमिशनचा भारत दौरा 3 फेब्रुवारी 1928. नेहरू अहवाल ऑगस्ट 1928. बारडोली सत्याग्रह ऑक्टोबर 1928. त्यानंतर महत्त्वाचे समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था पहा. नाना शंकर शेठ. मित्रांनो लेक्चर युजफुल वाटत असेल कॉन्टेंट युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. पहा नाना शंकर शेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह पहा महत्त्वाचे सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आहे. ओके. नाना शंकर शेठ यांनी 1823मध्ये मुंबई येथे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तसेच 1852मध्ये बॉम्बे असोसिएशनची देखील स्थापना नाना शंकर शेठ यांनी केली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना 1865मध्ये केली. 1896मध्ये पुणे येथे डेक्कन सभेची स्थापना देखील त्यांनी केली. रमाबाई रानडे यांनी 1882मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली. तसेच मुंबई येथे 1894मध्ये हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. सेवा सदनची स्थापना 1908मध्ये मुंबई येथे केली आणि भारत महिला परिषदेची स्थापना 1904मध्ये मुंबई येथे केली. कोणी रमाबाई रानडे यांनी. त्यानंतर महर्षी वीरा शिंदे
डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली होती 1906मध्ये. राष्ट्रीय मराठा संघ, अहिल्या आश्रम आणि तरुण मराठा संघाची स्थापना केली होती महर्षी वीरा शिंदे यांनी. जानक्का शिंदे यांनी निराश्रित सेवा सदनाची स्थापना केली होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना 1919मध्ये काले येथे केली होती. विनायक दामोदर सावरकर यांनी 1900मध्ये मित्रमेळा आणि 1904मध्ये त्याचे अभिनव भारतमध्ये रूपांतर केले होते, म्हणजे 1904मध्ये अभिनव भारतची स्थापना केली होती. महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना 1932मध्ये केली होती. त्यानंतर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना 1924मध्ये, मजूर पक्षाची स्थापना 1936मध्ये, अखिल भारतीय समता सैनिक दलाची स्थापना 1927मध्ये केली होती. त्यानंतर नामदाल गोपालकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना 1905मध्ये केली होती. गणेश वासुदेव जोशी, ज्यांनाच आपण सार्वजनिक काका म्हणून ओळखतो, त्यांनी सार्वजनिक सभेची स्थापना पुणे येथे, देशी व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना पुणे येथे केली होती. सरस्वतीबाई जोशी यांनी स्त्री विचारवंती संस्थेची स्थापना केली होती पुण्यामध्ये. त्यानंतर पंडिता रमाबाई यांनी कृपा सदन, शारदा सदन मुंबई येथे, मुक्ती सदन 1896मध्ये केडगाव येथे आणि आर्य महिला समाजाची स्थापना पुणे येथे केली होती. कोणी? पंडिता रमाबाई यांनी. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर थोर समाज सुधारक व त्यांचे जन्मस्थळ. ओके, थोर समाज सुधारक व त्यांचे जन्मस्थळ आपल्याला अभ्यासायचे. मित्रांनो, लेक्चर युजफुल वाटत असेल, कॉन्टेंट युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत तुमच्या स्टडी ग्रुपवर शेअर करा. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू मध्य प्रदेशमध्ये. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कोल्हापूर येथे. नाना शंकर शेट यांचा जन्म मुरबाड ठाणे येथे. कर्मवीर भाऊराव पाटील कुंभोज कोल्हापूर. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म पोंभुर्लेत रत्नागिरी येथे. महात्मा फुले यांचा पुणे येथे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा शेरवली रत्नागिरी येथे. गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म टेंभू सातारा येथे. गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म पुणे येथे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाफिड नाशिक येथे. सयाजीराव गायकवाड यांचा जन्म कावळाने नाशिक येथे. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी येथे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरडोन रायगड येथे. आचार्य विनोबा भावे यांचा जन्म गागोदे रायगड येथे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म भगूर नाशिक येथे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव सातारा येथे. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म जमखंडी कर्नाटक राज्यात. गोपाळकृष्ण गोखले यांचा कातलूक रत्नागिरी. विष्णू भिकाजी गोखले यांचा जन्म बावधन सातारा येथे. डॉक्टर पंजाबराव देशमुख पापळ अमरावती. साने गुरुजी पालघर रायगड. संत गाडगेबाबा शेणगाव अमरावती. सेनापती बापट पारनेर अहमदनगर. संत ज्ञानेश्वर यांचा जन्म आपेगाव येथे. संत एकनाथ यांचा जन्म पैठण येथे. समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म जाम जालना येथे. संत तुकडोजी महाराज यांचा जन्म यावली अमरावती येथे. तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासावर महत्त्वाच्या मुद्द्यांवर, परीक्षाभिमुख मुद्द्यांवर आपण डीपली खोलवर ॲनालायसिस केले, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या MPSC राज्यसेवेची परीक्षा, MPSC कंबाईन ग्रुप बीची परीक्षा, MPSC कंबाईन ग्रुप सी, तसेच तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, कृषीसेवक, पोलीस भरती, तसेच ग्रुप सीच्या तुमच्या इतर एक्झाम्स, या सर्व परीक्षांसाठी या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे. तर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले असेल तर या लेक्चरला लाईक करा. हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.